हाय. उद्या आहे भोगीचा दिवस. मी आजच आहे ना, भोगीची भाजी तयार केली आणि तुमच्या संग शेअर केली. म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ बघून उद्या भोगीची भाजी तुम्हाला तयार करता येईल. मी सगळ्या ह्या रानभाज्या घेतलेल्या आहेत. ओला वाटाणा, ओला हरभरा, वाल आहे, पावटा आहे, वांगं. तुमच्याकडे अजून कोणत्या भाजीपाला असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. आता मी तीळ आहेत ना, चांगले गरम करून घेतलेले आहेत. म्हणजे जास्त काळसर नाही, लालसर झालेले पाहिजेत. आणि मसाल्यासाठी खोबरं आणि कांदा हा चांगला लालसर होऊन द्यायचा, काळा नाही होऊन द्यायचा. आता आपण वाटणाला खोबरं आणि तीळ हे वाटून घेणार आहोत आणि लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि कांदा हा वाटून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकून वाटलं तरी चालेल. पाणी टाकून थोडंसं नंतरनं वाटायचं. आता भरपूर सारं तेल टाकायचं म्हणजे तरी येईल. मी जवळ-जवळ 2 मोठ्या पळ्या तेल टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि कांदा. कांदा चांगला लालसर झाला की आपण जो मसाला वाटण केलं होतं ना, ते टाकून घेऊ. आता मी कढीपत्त्याचं पाणी आहे ना, अख्खंच टाकलं होतं, तर त्याची काडी काढून घेतलेली आहे. आता आपण मसाले टाकून घेऊ. लाल तिखट 2 चमचे टाकलेले आहेत आणि जवळ-जवळ 3 चमचे मी गरम मसाला, धना पावडर, हळद टाकून मस्तपैकी ह्या मसाल्यात परतून घ्यायचं. म्हणजे तर्री खूप छान येते. जर मसाला परतला नाही, तर तर्री व्यवस्थित येणार नाही आणि छान पण दिसणार नाही ना. आता आपण सगळ्या ह्या रानभाज्या मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये. कारण त्याचा कच्चेपणा निघाला पाहिजे ह्या मसाल्यातून म्हणून आपण मसाल्यातच ह्या चांगल्या व्यवस्थित परतून घेतल्या ना, मग गरम पाणी टाकणार आहोत. आता तुम्हाला ज्या भाज्या शेंगदाणे समजा, गाजर, बोरं जर कमी टाकायचे असेल तर टाकू शकता. मी असंच केलेलं आहे. माझ्या मुलांना आवडत नाही, जरा गोडसरपणा लागतो ना. गाजर नुसते खातात, बोरं नुसते खातात. त्यामुळे त्यांना भोगीची भाजी म्हटलं ना, तर अजिबात आवडत नाही आहे. त्यांना म्हणून मी थोडीशी कमी केलेले प्रमाण प्रत्येक गोष्टीचं. बाकी दुसऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वाटाणा, हरभरा. आता आपण गरम पाणी टाकून घेऊ. चांगलं ते मसाल्यात ह्या रानभाज्या मिक्स झाल्या ना, मग गरम पाणी टाकून घेऊ आणि बटाटा टाकलेला आहे. आता आपण ह्या भाजीमध्ये खडे मीठ टाकलेले आहे आणि वरतून 1 चमचा तीळ टाकून घेऊ. लो फ्लेमवर 15-20 मिनिटं ह्या भाज्या शिजायला ठेवून देऊ. आमच्याकडे अहिल्यानगरमध्ये ह्या भाजीला खेंगाट म्हणतात. तुमच्या भागात ह्या भाजीला काय म्हणतात तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल. आता आपण ह्या भाजीबरोबर बाजरीची भाकर करणार आहेत. कोणी नवशिक्या जर असतील मैत्रिणी माझ्या तर त्यांनाही समजेल की तीळ तीळ कसे टाकून करायचे. तर मी काही वरतून तीळ टकलेले आहेत आणि नंतर ना आपण तव्यामध्ये जेव्हा भाकर टाकतो आणि वरतून पाणी लावतो ना, तर अशा पद्धतीने ते खूप मस्तपैकी त्याला पकडल्या जातात. पण जेव्हा आपण भाकर थापतो ना, तर त्याच्यावरती तीळ नाही पकडल्या जात, सगळे पडून जातात. मला अशा पद्धतीनेच तीळ आवडतात वरतून टाकलेले, कारण की पाण्याने आपली भाकर ओली झालेली असते ना, ते बरोबर तीळ आहे ना पकडून बसतात. तुम्ही तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा अशा पद्धतीने भाकर होते आणि अशी गरम-गरम भाजी आणि अशी गरम-गरम भाकर खायला दिली ना, तर मुलंही आवडीने खातात आणि आपणही खातो. वाढताना प्लेटमध्ये जेव्हा आपण भाजी देतो ना, त्यावेळेस वरतून तीळ टाका, कोथिंबीर टाका. बघा मुलंही खातील आणि मोठी माणसंही खातील आणि अशा रीतीने जर भाजी केली ना, तर मुलं अजिबात तोंड वाकडं करणार नाहीत. नाहीतर मिक्स भाज्या म्हटले, की मुलांचे तोंड वाकडं आहेच. मी 2-3 वर्ष झाली अशाच पद्धतीने भाजी करते आणि तुम्हीही नक्की ट्राय करा. मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.